एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वडकी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येथे भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने वडकी येथील स्वर्गवासी भानुदासजी कोकाटे सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराच्या अध्यक्षा छायाताई पिंपरे, अध्यक्षा राळेगाव तालुका भाजपा या होत्या, तर शिबिराचे उद्घाटन प्रफुल्ल चव्हाण जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या हस्ते करण्यात आले। तर प्रमुख पाहुणे प्रशांत तायडे, संजय काकडे, विद्याताई लाड, श्रीरंग चापले, प्रवीण कोकाटे, अरविंद फुटाणे, प्रसाद ठाकरे, दिलीप कडू, बबलू शिट्टे, विनोद मांडवकर, अनिल नंदुरकर, स्वप्नील भेदुरकर, राहुल पाटील, उमेश गौरकर, सागर इंगोले, आशिष पारदे, विशाल पंढरपुरे, दीक्षा ठाकरे, संगीताताई कडू, शालिनी कोडापे व इतर सर्व भाजपचे महिला पुरुष पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य हे सदृश्य व निरोगी राहावे, आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा ही संकल्पना ठेवत माझा वाढदिवस हा ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याच्या हिताने करावा असे आवाहन केले। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या व येथे मोफत रोग निदान वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। या शिबिरात भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रक्तदान केले। तसेच परिसरातील अनेक युवक, महिला, पुरुष नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले। मुख्य संपादक विनोद माहुरेसह राळेगाव तालुका प्रतिनिधी अरुण जुमडे। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वडकी येथे भानुदासजी कोकाटे सभागृह या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। या ठिकाणी या शिबिराचे उद्घाटन करण्याकरता आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष आणि दहाडीचे जिल्हाध्यक्ष, भाजपाचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रफुल्ल चव्हाण यांनी या ठिकाणी उद्घाटन केलं। रक्तदान शिबिरात उद्घाटन साहेब, आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं काही मिनिटांपूर्वी उद्घाटन केले, परंतु तुम्हाला रक्तदान शिबिर करण्याचा आदेश म्हणजे कसं काय? आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे। त्यामुळे हा वाढदिवस कुठेही आवाजही खर्च न करता हा वाढदिवस खऱ्या अर्थानं लोकोपयोगी व्हावा अशी पक्षाच्या सूचना होत्या, की म्हणून या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 18 ठिकाणी आज भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। सोबत 4 ठिकाणी एक समाधान शिबिर, महासमाधान शिबिर 4 ठिकाणी आयोजित केले आहे। या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 2000 बॉटल संस्कृत करण्याचा आमचा संकल्प आहे, जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण परिसरामध्ये सुद्धा कुठल्याही रुग्णाला रक्ताची गरज पडल्यास ती कमी पडू नये असा आमचा संकल्प आहे। महासमाधान शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ज्या एकूण ज्या योजना आहेत त्या योजनांचं लोकार्पण, त्याचे प्रमाणपत्र वाटप या संबंधामध्ये आज 4 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, नेते मंडळी या सर्व कार्यक्रमामध्ये स्वतःला गुंतवून घेत आहेत, स्वतः परिश्रम घेत आहेत, मार्गदर्शन सुद्धा करत आहेत। मला आशा आहे हा वाढदिवस एक चांगला वाढदिवस होईल, समाजासाठी दिशादर्शक करेल आणि वाढदिवस कसा समाज उपयोगी होतो याचं हे चांगलं प्रतिबिंब यातून दिसून साहेब, आजच्या जे परिस्थिती आता घडामोडीची परिस्थिती आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकता? आता जे टेक्निकल प्रकरण आहे त्याबद्दल आपण काय सांगू? कुठल्याही परीक्षेचा पेपर फुटणं हा खरं म्हणजे एक प्रचंड असं महापाप आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या घटनेला महापाप असं म्हटलं। त्यामुळे पेपर फुटीचं कुणी समर्थन करणार नाही। त्या आंदोलनाचंही आम्ही समर्थनच करतो, त्या आंदोलकांच्या भावनाही आम्ही समजून घेतो, परंतु आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक घेऊन काही लोक तिथे जे काश्मीर विरोधात नारे देत आहेत, भारत ते तुकडे होते असे नारे देत आहेत, संसदेला जाळून टाकू, संसदेला उघडून टाकू असे नारे देत आहेत, बस नाम रहेगा अल्लाह का असे नारे देत आहेत। याच्यातून असं लक्षात येतं की विविध विरोधक या आंदोलकांच्या, या निष्पाप भोळ्या बाबड्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक घेऊन आपली राजकीय पोळी शेकायचा प्रयत्न करत आहेत। या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो। विद्यार्थ्याला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा शासन असो की माननीय मोदींची असो
देवेंद्रजी असो आम्ही सदैव तत्पर राहणार आहोत. विद्यार्थ्यांवर कुठेही अन्याय होणार नाही आणि म्हणून जेव्हा पेपर लीक झाल्याची घटना समोर आली तत्काळ परीक्षा रद्द करण्यात आली, नव्यानं परीक्षा घेण्यात आली, त्याचा रिझल्टही लागला आहे. त्याच्यानंतर त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू पण झाली आहे. अशा स्थितीमध्ये त्या विषयाचा वादविवाद करून आता पुन्हा नव्याने आंदोलन पेटविण्याचे आणि सरकारच्या विरोधामध्ये जनमत उभं करण्याचं, सरकार उलटून टाकण्याचं, देशद्रोही पाप करण्याचं हे विरोधकांचा मनसुबा आहे आणि याचा घेतात. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या राळेगाव तालुक्याला भाजपाच्या तालुकाध्यक्ष छायाताई गुप्ते आहेत. तर जसं भाजपामध्ये सर्वसाधारण म्हणजे महिलाला प्राधान्य देत आहे, महिला पण एक त्यांच्या सोबत घेऊन जात आहेत. या महिला तालुक्याच्या प्रथम आपल्या महिला भाजपा अध्यक्ष आहेत छायाताई गुप्ते ताई. आज तुम्ही रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित उपस्थित झाला. आपण काय सांगितलं महिलांना की काय तुम्ही संदेश देऊ शकता? आपले लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे लाडके देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे सांगितले आहे की पेपरमध्ये किंवा आपल्या करायचं नाही आहे बा, आपल्याला त्याचा उपाय करायचा नाही आहे. त्यांनी सांगितलं आहे की या निमित्ताने आपण शिबिर घ्यायचं आहे रक्तदान शिबिर. आणि आम्ही पण एक असेल तर की महिलांच्या बाबतीत असेल की त्यांना अशी भीती आहे की बा रक्तदान केल्याने काही आपल्याला म्हणजे आजार कारण जास्तीत जास्त महिलांनी जे सहभाग घ्यावा त्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि या रक्तदानापासून आपले कितीतरी पेशंटला याचा फायदा होणार आहे, आरोग्याचा जीव वाचणार आहे, जीवदान भेटणार आहे. याच्यासाठी आम्ही धन्यवाद. त्यांनी सांगितलं का की आजकालचे रक्तदान करतात मुख्यमंत्री साहेबांकडे कुठलंही बॅनरबाजी न करता, अत्यंत खर्च न करता आरोग्याकडे तुम्ही वळा आणि माझा वाढदिवस आरोग्य विभाग आरोग्य सेवा म्हणून साजरा करा. त्या ठिकाणी आपल्या काही सांगितलं. धन्यवाद. याचे मुख्य संपादक सुलोक माहुळे. राळेगाव तालुक्याच्या वतीने वडकी येथे या रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं जाहीर करतो. या वाढदिवसाच्या निमित्ताने माननीय देवेंद्रजींनी सांगितलं होतं पुढे बॅनरबाजी किंवा वृत्तपत्रामध्ये जाहिराती देऊन खर्च करण्यापेक्षा आणि तो खर्च टाळून खऱ्या अर्थानं ज्या विषयाची समाजाला गरज आहे अशा विषयाचं म्हणजे रक्तदान. कारण देशभरामध्ये प्रचंड रक्ताचा तुटवडा असतो. त्यामुळं आपण दर महिन्याला जरी आपल्या परिसरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तरीही आपल्याला कमी आहे. इतका रक्ताचा तुटवडा पूर्ण देशभर आहे आणि म्हणून ही रक्ताच्या तुटवड्याची गरज लक्षात घेऊन आज आपण पूर्ण महाराष्ट्रात या रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आजच्या दिवशी एकूण 18 ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित होणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये 4 ठिकाणी म्हणजे एकूण 22 ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे. हे आपला संकल्प आहे की पूर्ण जिल्हाभरामध्ये 2000 बॉटल आता त्या निमित्तानं कलेक्ट करू. त्यामुळे या सुंदर आयोजनासाठी आपले या विषयाचे संयोजक प्रसाद भाऊ लाड आणि सर्व आपले आशिषभाऊ कारदे, राहुल या सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी इतकं चांगलं आयोजित केलं. सोबत डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी नागपूरची एक नामांकित रक्तपेढी आहे त्यांची सर्व पदाधिकारी वैद्यकीय सेवा पुरवणारे कर्मचारी अगदी उपस्थित आहेत. या आरोग्य विषयाशी समर्पित असलेल्या या रक्तदान शिबिराला मला असं वाटतं की आपण अधिकाधिक व्यक्तींनी आणि महिलांनी विशेष कारण महिलांमध्ये रक्तदानाचं प्रमाण कमी असतं. महिलांमध्ये मला माहिती काय भीती आहे तर ते कमी असतं. ते रक्तदान शिबिर व्हावं आणि अधिकाधिक संख्येने रक्तदान व्हावं एवढ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.